नमस्कार मित्रांनो, आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून फक्त 7 मिनिटे चालत अंतरावरती मानपाडा रोड आयकॉन हॉस्पिटलच्या इथे एक 1 BHK रिसेल फ्लॅट पाहणार आहोत। हा आपण पाहू शकतो, हा मानपाडा रोड आहे आणि राईट साईडला आपण पाहिलात तर आयकॉन हॉस्पिटल आहे। मित्रांनो, हा सरळ रोड आहे, हा रोड डोंबिवली स्टेशनला जातो आणि डोंबिवली स्टेशन फक्त 7 मिनिटाच्या अंतरावरती आहे। समोर आपण पाहू शकतो बिल्डिंगचा एंट्रन्स गेट। मित्रांनो, या बिल्डिंगमध्ये टोटल 4 विंग आहेत, ABCD। मित्रांनो, या बिल्डिंगच्या आजूबाजूला सर्व सुखसुविधा आहेत त्या उपलब्ध आहेत। हॉस्पिटल, मार्केट, स्कूल, कॉलेज, मंदिर सर्व जवळ आहे। या बिल्डिंगच्या समोर आयकॉन हॉस्पिटल आहे आणि बिल्डिंगच्या फ्रंट साईडला सर्व शॉप आहेत। आपण पाहू शकता बाहेर बिल्डिंगच्या बाहेरचा स्पेस, इथे आपण 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग करू शकतो। टोटल बिल्डिंग आहे ही G+4 ची आहे। आता आपण 1 BHK रिसेल फ्लॅट पाहणार आहोत। समोर आहे 1 BHK फ्लॅट, 1 BHK फ्लॅटचा एंट्रन्स। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। समोर आपण पाहू शकतो लिव्हिंग रूम एरिया। या लिव्हिंग रूम एरियाची जी साईज आहे ती 535 स्क्वेअर फूट आहे आणि प्राइस बद्दल बोलायला गेला तर 47 लाख निगोशिएबल आहे। वरती आपण पाहू शकता फॉल सेलिंग चं पण सुंदर असं काम केलेलं आहे। मित्रांनो, या रूम मध्ये ओनरने खरोखर खूप सुंदर असं काम केलेलं आहे, तुम्हाला जास्त काही काम करायची गरज नाहीये। जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला इथे युजेबल कार्पेट आहे तो जास्त भेटेल। समोर आपण पाहू शकता विंडो, आणि विंडो मधून जर आपण बाहेर पाहिलात तर बाहेरचा जे व्ह्यू आहे ते पूर्ण ओपन आहे, त्यामुळे तुम्हाला इथे व्हेंटिलेशन आणि चांगलं भेटेल। मित्रांनो, या बिल्डिंगच्या आजूबाजूला सर्व सुखसुविधा तुम्हाला उपलब्ध असणार आहे। आता आपण एंटायर लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहू। मित्रांनो, ही प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी KDMC पासिंग आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बँकेत 90 ते 95% लोन मिळेल। प्रॉपर्टीचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे आणि प्रॉपर्टी कन्व्हिन्स पण झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला लोनसाठी कोणत्याही बँकमधून प्रॉब्लेम होणार नाही, कारण या प्रॉपर्टीचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत। प्रॉपर्टीची OC आणि CC रिसीव आहे। आता आपण किचन पाहणार आहोत। समोर आहे किचन। किचन मध्ये पण तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला स्टोरेजसाठी स्पेस बनवलेला आहे आणि ते सुंदर असं किचन मध्ये काम केलेलं आहे। राईट साईडला आपण पाहू शकतो ट्रॉलीचं पण काम केलेलं आहे आणि समोर आपण पाहू शकतो इथे आहे किचनची विंडो। राईट साईडला फ्रीजसाठी स्पेस दिलेला आहे। समोर आपण इथे विंडो पाहू शकतो, विंडोतून बाहेर पाहिलात तर ओपन व्ह्यू आहे, त्यामुळे तुम्हाला इथे व्हेंटिलेशन आणि चांगलं भेटेल। आता आपण बाहेरचा स्पेस पाहणार आहोत। वॉशरूम टॉयलेटच्या बाहेरचा स्पेस पाहणार आहोत। इथे राईट साईडला तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता, इथे कनेक्शन दिलेलं आहे। आणि आता लेफ्ट साईडला पाहिलात तर वॉशरूम आणि टॉयलेट आहे। समोर आपण पाहू शकता वॉश बेसिन पण बनवलेलं आहे इथे, आणि वॉश बेसिनच्या समोर तुम्ही पाहू शकता सुंदर असा मिरर आहे आणि सुंदर असं काम केलेलं आहे। लेफ्ट साईडला आपण पाहू शकता वॉशरूम मध्ये पण मित्रांनो तुम्ही पाहिलात तर सुंदर असं काम केलेलं आहे, स्टाईलचं चारी साईडला सुंदर असं काम केलेलं आहे। आता आपण टॉयलेट पाहणार आहोत। समोर आहे टॉयलेट, इंग्लिश टॉयलेट आहे, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, या बिल्डिंग मध्ये पिण्याचं पाणी पण तुम्हाला KDMCचं आणि MIDCचं अशा 2 लाईन आहेत, त्यामुळे तुम्हाला पिण्याच्या पाण्याचं पण काही टेन्शन होणार नाही। आणि हा जो रूम आहे हा रूम 2nd फ्लोअरला आहे आणि 2nd फ्लोअरला तुम्हाला व्हेंटिलेशन आणि चांगल्या प्रकारे इथे मिळणार आहे, कारण पूर्ण जे व्ह्यू आहे ते ओपन आहे। मित्रांनो, आता आपण या 1 BHK फ्लॅटच्या बेडरूम मध्ये आलो आहोत आणि बेडरूम मध्ये तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला वॉर्डरोबचं सुंदर असं काम केलेलं आहे। या बेडरूम मध्ये पण जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला इथे युजेबल कार्पेट जास्त मिळेल। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा स्पेस इथे दिलेला आहे। वरती आपण पाहू शकतो फॉल सेलिंगचं पण सुंदर असं काम केलेलं आहे। राईट साईडला पण इथे पाहू शकता, इथे पण एक वॉर्डरोब आहे, म्हणजे तुम्ही
पाहू शकता की किती स्पेस इथे आहे तो. मित्रांनो, या प्रॉपर्टीबद्दल बोलायला गेलात तर ही प्रॉपर्टी KDMC पासिंग आहे आणि या प्रॉपर्टीचं कन्व्हेन्स डीड आहे ते झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बँकेत लोन करायला प्रॉब्लेम होणार नाही, कारण या प्रॉपर्टीचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत. टोटल ही G+4ची बिल्डिंग आहे आणि 4 विंग आहेत आणि आपण जो फ्लॅट पाहत आहोत तो सेकंड फ्लोअरला आहे. स्टेशनपासून फक्त 7 मिनिटाच्या अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे. मित्रांनो, या रूमची जी प्राइस आहे ती ओनरने 47 लाख निगोशिएबल ठेवली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कोणाला घर घ्यायचं असेल तर सोपं पडेल. धन्यवाद.